राजीनाम्यांची राजकारणातली फॅशन की नैतिकतेचा खरा प्रश्न? देशात एखादी मोठी घटना घडली की संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा आता राजकारणातील ठरलेला पायंडा बनला आहे. विरोधकांसाठी तो राजकीय दबावाचा प्रभावी मार्ग असतो, तर सत्ताधाऱ्यांसाठी ती प्रतिमेची लढाई असते. पण प्रत्येक वेळी मंत्र्यांचा राजीनामा हाच न्यायाचा आणि उत्तरदायित्वाचा एकमेव मार्ग असू शकतो का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. नैतिकतेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो, मात्र समाजातील प्रत्येक स्तरावर नैतिकतेचं पालन किती प्रमाणात होते याचाही वस्तुनिष्ठ विचार व्हायला हवा. निवडणुकांमध्ये मतांच्या बदल्यात पैशांचे व्यवहार होतात, अशी चर्चा अनेकदा सार्वजनिक पातळीवर होत असते. स्थानिक स्वराज्य संस्था असोत किंवा विधानसभा लोकसभा निवडणुका, पैशांचा वाढता प्रभाव हा लोकशाहीसमोरील गंभीर प्रश्न आहे. अशा परिस्थितीत केवळ एका व्यक्तीवर नैतिकतेची जबाबदारी टाकून संपूर्ण व्यवस्थेतील दोष झाकले जात नाहीत का, हा विचारही आवश्यक आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकार हा निश्चितच गंभीर विषय आहे. पेपर फुटीचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि चौकशीही निष्पक्ष झाली पाहिजे. अनेक आरोपींवर गुन्हे दाखल झाले, अटकाही झाली, परंतु या प्रकरणात संबंधित मंत्र्यांची थेट जबाबदारी सिद्ध झाली आहे का, की राजकीय दबावामुळे त्यांच्याकडे बोट दाखवले जात आहे, याचा निर्णय चौकशी पूर्ण झाल्यानंतरच व्हायला हवा. सध्या महाराष्ट्रातही विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागण्या होत आहेत. कोणत्याही मंत्र्यावर गंभीर आरोप झाले असतील तर त्यांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र केवळ राजकीय आरोपांच्या आधारे दोष निश्चित झाला असं गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, पण चौकशीपूर्वीच राजकीय निकाल देणे ही लोकशाहीसाठीही धोकादायक प्रवृत्ती ठरू शकते. गुन्हेगारी, पेपरफुटी, सायबर फसवणूक किंवा संघटित गैरप्रकार हे केवळ एका व्यक्तीच्या इच्छेने घडत नाहीत. त्यामागे अनेक स्तरांवरील संगनम, भ्रष्ट यंत्रणा आणि तांत्रिक गैरवापर असू शकतो. म्हणूनच मूळ सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हे सरकार आणि तपास यंत्रणांचे प्राथमिक कर्तव्य आहे. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाच्या संदर्भातही विविध राजकीय दावी प्रतिदावे समोर येत आहेत. मात्र कोणत्याही आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींविषयी किंवा त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांविषयी अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच काढणे उचित ठरेल. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, त्याचवेळी कायद्याचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर प्रक्रिया होणेही तितकेच आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये उत्तरदायित्व महत्त्वाचं आहे, पण उत्तरदायित्व आणि राजकीय सूद यात फरक असतो. प्रत्येक घटनेनंतर मंत्र्यांचा राजीनामा मागणे हा उपाय नसून निष्पक्ष चौकशी, दोषींना कठोर शिक्षा आणि व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो. राजकारणापेक्षा न्याय आणि सत्य यांना प्राधान्य दिले तरच जनतेचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ होईल. ज्येष्ठ पत्रकार अशोक थोरात.